पेज नंबर 18वर आपण आता आलेलो आहे मित्रांनो. तर कोणत्याही प्रकारच्या पेशी विभाजनापूर्वी पेशी तिच्या केंद्रकामध्ये असलेल्या गुणसूत्रांची संख्या द्विगुणित किंवा दुप्पट करत असते. म्हणजे जर गुणसूत्रांची संख्या 2n एवढी असेल तर ती 4n केली जात असते. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर 2n अवस्थेमध्ये प्रत्येक प्रकारच्या गुणसूत्राची एक जोडी असते, तर n अवस्थेमध्ये मात्र प्रत्येक प्रकारचे एकच गुणसूत्र असते आणि त्याचा आकार शेजारील आकृतीप्रमाणे या ठिकाणी राहत असतो. हे बघा, ही आकृती आता आपल्याला अशा प्रकारच्या आकृतीचा तो एक गुणसूत्र राहत असतं. तर सूत्री पेशी विभाजन, ज्याला आपण मायटोसिस असं म्हणतो, तर ते कशा प्रकारे होत असते ते बघायचं आहे. काय पेशी आणि मूलपेशी या सूत्री विभाजनाने विभाजित होतात. त्यानंतर सूत्री विभाजन मुख्य 2 टप्प्यांमध्ये पूर्ण होत असते. ते 2 टप्पे म्हणजे प्रकल विभाजन, केंद्रकाचे विभाजन, ज्यामध्ये केंद्रकसुद्धा विभाजित होत असतो, आणि परिकल विभाजन, जीवद्रव्याचे विभाजन, म्हणजे त्याला आपण जीवद्रव्याचे विभाजन प्रकल विभाजन 4 पायऱ्यांमध्ये पूर्ण होत असते. तर आता प्रकल विभाजनचे जे 4 पायऱ्या आहे त्या आपल्याला बघायच्या आहेत. तर बघा मित्रांनो, पूर्वावस्था, प्रोफेज, त्याला आपण प्रोफेजसुद्धा म्हणत असतो. तर प्रकल विभाजनाच्या पूर्वावस्थेमध्ये मूलतः अत्यंत नाजूक धाग्यासारखे असलेले प्रत्येक गुणसूत्राचे वलीभवन किंवा फोल्डिंग होत असते. त्यामुळे ते आखूड व जाड होऊन त्यांच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित म्हणजे त्याला दृश्य व्हायला सुरुवात होते. ताराकेंद्र द्विगुणित होतो व प्रत्येक ताराकेंद्र पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जात असतो. केंद्रकावरण आणि केंद्रिका नाहीसे व्हायला सुरुवात होत असते. तर ही असते मित्रांनो सर्वात पहिली, किंवा त्याला आपण म्हणू शकतो पूर्वावस्था. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे मध्यावस्था. त्याला आपण मेटाफेज असे सुद्धा म्हणत असतो. तर मध्यावस्थेमध्ये केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसे होत असते. म्हणजे केंद्रक जे असतं त्याचं जे वरचं आवरण असतं ते पूर्णपणे नाहीसं होत असतं. आणि त्यानंतर सर्व गुणसूत्रांचे घनीकरण या ठिकाणी पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्धगुणसूत्र जोडीसह स्पष्टपणे दिसतात. त्यानंतर सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर अवस्थेत संचरित होतात. दोन्ही तारा केंद्र आणि प्रत्येक गुणसूत्राच्या गुणसूत्रबिंदू या दरम्यान विशिष्ट अशा लवचिक प्रथिनांचे धागे या ठिकाणी तयार होत असतात. त्यानंतर असते मित्रांनो पाश्चावस्था, ज्याला आपण ॲनाफेज सुद्धा म्हणतो. तर पाश्चावस्थेमध्ये त्या धाग्यांच्या मदतीने गुणसूत्रबिंदू विभाजन होऊन प्रत्येक गुणसूत्राची अर्धगुणसूत्र जोडी वेगळी होऊन विरुद्ध दिशेला ओढली जाते. वेगळ्या झालेल्या अर्धगुणसूत्रांना जन्य गुणसूत्रे किंवा डॉटर क्रोमोझोम्स असे सुद्धा म्हणतात. त्यावेळी ही ओढली जाणारी गुणसूत्रे केळीच्या घडासारखी दिसतात. अशा तऱ्हेने गुणसूत्रांचे 2-2 संच पेशीच्या 2 टोकांना पोहोचवले जातात. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे मित्रांनो अंत्यावस्था. त्याला आपण टेलोफेज सुद्धा म्हणत असतो. तर अंत्यावस्थेमध्ये पेशींच्या दोन्ही टोकांना पोहोचलेली गुणसूत्रे आता उलगडतात. त्यामुळे ती पुन्हा नाजूक धाग्यासारखी पातळ होऊन दिसेनाशी होतात. दोन्ही टोकांना पोहोचलेल्या गुणसूत्रांच्या संचांभोवती केंद्रकावरण तयार होत असते. अशा तऱ्हेने आता एक पेशीमध्ये 2 जन्य केंद्रके तयार होतात. जन्य केंद्रकांमध्ये केंद्रिका सुद्धा दिसू लागतात. तर्कतंतू पूर्णपणे आता या ठिकाणी नाहीसे होत असतात. तर अशा तऱ्हेने प्रकाल विभाजन किंवा
कॅरियोकिनेसिस पूर्णपणे आणि नंतर परिकाल विभाजन किंवा सायटोकिनेसिस हे सुरू होत असते. तर या ठिकाणी बघा परिकाल विभाजनाची एक आकृती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. तर परिकाल विभाजनाने पेशीद्रव्याचे विभाजन होऊन 2 नवीन पेशी तयार होतात, ज्यांना जन्य पेशी किंवा डॉटर सेल्स म्हणतात. या प्रक्रियेत पेशीच्या विषुवृत्तीय प्रतलाला समांतर एक खाच तयार होऊन ती हळूहळू खोलवर जाते आणि 2 नव्या पेशी तयार होतात. वनस्पती पेशींमध्ये मात्र खाच तयार न होता पेशीद्रव्याच्या बरोबर मध्यभागी एक पेशीपटल या ठिकाणी तयार होऊन परिकल विभाजन जे आहे ते होत असतं. तर या ठिकाणी आपल्याला बघायचं मित्रांनो, सूत्री विभाजन जे असतं ते शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असतं. शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी, जखमा बऱ्या करण्यासाठी, सर्व प्रकारच्या रक्तपेशी तयार करण्यासाठी सूत्री विभाजन जे आहे ते आवश्यक असतं. इत्यादी कारणांसाठी सूत्री विभाजन जे आहे ते आवश्यक असतं. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे मुलांनो की अर्धसूत्री विभाजन 2 टप्प्यांमध्ये पूर्ण होत असते. ते 2 टप्पे म्हणजे अर्धसूत्री विभाजन भाग 1 आणि भाग 2 असे आहेत. भाग 1 मध्ये सजातीय गुणसूत्रांमध्ये जनुकीय विचरण, जनुकीय संयोग ज्याला आपण जेनेटिक रिकॉम्बिनेशन असं म्हणत असतो आणि होते, आणि नंतर ती सजातीय गुणसूत्रे अर्धगुणसूत्र जोडी नव्हे 2 संचांमध्ये विभागली जाऊन 2 एकगुणी पेशी ज्या आहेत त्या तयार होत असतात. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की अर्धसूत्री विभाजनाचा भाग जो आहे हा सूत्री विभाजनासारखाच असतो. यात भाग 1 मध्ये तयार झालेले दोन्ही एकगुणी पेशीतील पुनःसंयोजित अर्धगुणसूत्र जोड्या वेगळ्या होऊन त्या पेशी विभाजित होतात व त्यापासून 4 एकगुणी पेशी तयार होतात. युग्मक आणि बीजाणू तयार करण्याची प्रक्रिया अर्धसूत्री विभाजनाने होत असते. या पेशी विभाजनाच्या पद्धतीमध्ये एका द्विगुणित पेशीपासून 4 एकगुणित पेशी तयार होत असतात. या पेशी विभाजनाच्या वेळी समजातीय गुणसूत्रांमध्ये पारगती होऊन जनुकांचे पुनःसंयोजन होते. यामुळे तयार होणाऱ्या 4ही जन्य पेशी नवजात पेशी या जनुकीयदृष्ट्या जनक पेशीपेक्षा आणि एकमेकांपेक्षा वेगळ्या असतात. या ठिकाणी आपल्याला एक कृती करून पाहायची आहे मित्रांनो. एक मध्यम आकाराचा कांदा घ्या. पाणी भरलेल्या चंचू पात्रात अशा प्रकारे ठेवा की कांद्याच्या मुळाकडील भाग जो आहे तो पाण्याला स्पर्श करेल. 4 ते 5 दिवसानंतर कांद्याच्या मुळाचे निरीक्षण करा. यापैकी काही मुळांचा टोकाकडील भाग कापून वॉच ग्लासमध्ये घ्या. त्यात आयोडीनच्या द्रावणाचे काही थेंब टाका. 5 मिनिटांनंतर त्यातील एका मुळाचा भाग काचपट्टीवर घेऊन चिमट्याच्या भागाकडून दाबा. त्यावर पाण्याचे 1 ते 2 थेंब घेऊन आच्छादन काळजीपूर्वक अशी आच्छादा की त्यामध्ये हवा राहणार नाही. आता तयार झालेला काचपट्टीचे संयुक्त सूक्ष्मदर्शीखाली निरीक्षण करा. पेशी विभाजनाचे कोणती अवस्था तुम्हाला दिसून येते तिची आकृती तुम्हाला या ठिकाणी काढायची आहे. कांद्याच्या मुळाच्या टोकाकडील भागाच्या पेशींचे सूत्र विभाजनाचे विविध टप्पे आपल्याला आकृतीमध्ये या ठिकाणी दाखवलेले आहेत. तर हे बघा मुलांनो, पेशीमध्ये विभाजन कशा प्रकारे होत असतं आणि सूत्र विभाजन कांद्याच्या पेशीमध्ये कसं होत असतं हे या ठिकाणी बघा. हे एकच केंद्रक आहे या ठिकाणी आणि शेवटी जेव्हा आपण पाहतो हे 2 केंद्रक या ठिकाणी तयार झालेले आहे. म्हणजे आता ह्या ठिकाणी एकापासून 2 पेशी ज्या आहेत त्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसत आहे या ठिकाणी.